आणि तुम्ही कसले लाचार हो. मी मराठी माणूस समृद्ध म्हणतो. मराठी प्रांत हा महाराष्ट्र जो प्रांत आहे हा समृद्ध प्रांत आहे. तुमची विवेक बुद्धी गेली कुठे तरुणांनो? या असल्या चेनांना. अरे ही खोटी चेन 500 रुपयाला मिळते बाहेर. यांना तुम्ही बळी पडता. हे असले व्यावसायिक एकमेकांच्या विरोधात हाडतोड करून बोलणारे, फालतू रील बनवणारे हे व्यावसायिक. यांच्या कापडांचा दर्जा तुम्ही कधी बघितलाय? यांच्या चहाचा दर्जा तुम्ही कधी बघितलाय? हे नक्की 100-200 रुपयाची थाळी तुम्हाला 500 रुपये म्हणून विकतायत. याचा कधी तुम्ही विचार केलाय? यांना त्या व्यवसायामधलं किती नॉलेज आहे? रील बनवणं खूप सोपं असतं, रील बनवणं खूप सोपं असतं. परंतु प्रत्यक्षामध्ये यांनी फ्रँचायझी किती दिल्या, काय दिल्या, त्यामध्ये जाऊन आपण बघून आला आहात का? आपण काहीही बघत नाहीये. फक्त एकच कार्ड खेळलं जातं, मराठी मराठी मराठी. आणि या मराठी तरुणांना आम्हाला वर आणायचंय, असं करायचंय, तसं करायचंय. आणि तुमच्या जमापुंजीवर दरोडा हे लोक टाकत आहेत. तरुणांनो, मराठी तरुणांनो, या असल्या भामट्या युवा उद्योजकांपासून लांब राहा. ते कापडवाले असतील, ते सगळे सोनं बिन घालणारे, चेन बिन घालणारे आहेत. लांब राहा. तुम्हाला घ्यायचं असेल कापडाची फ्रँचायझी, तुम्हाला कपड्याची फ्रँचायझी, जे चांगले मोठे मोठे वेल नोन ब्रँड आहेत, बिर्ला ग्रुपचे वगैरे जे आहेत, हे तुम्हाला देतात कपडे होलसेलमध्ये. त्यामध्ये तुम्ही जाऊन घेऊ शकता. त्यानंतर चहावाला तर सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तुम्हाला जर स्वतःचा चहा बनवता येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याची फ्रँचायझी घेऊन काय विकणार? घंटा विकणार तुम्ही. त्यानंतर हॉटेलवाल्यांबद्दल तर तुम्ही विचारूच नका. हे सगळे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तर पक्षाचे जिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख किंवा हे कुठले तरी दिसतील. हे सगळे A to Z 2 नंबर धंद्यातले होते, आजही आहेत. कुठला तर ग्रुप, काय फ्रेंड्स ग्रुप, असा ग्रुप, वाघ ग्रुप, सिंह ग्रुप वगैरे यामधले सगळे दिसतील. हे सर्व आहेत, हे 2 नंबर धंद्यातले आहेत. यांच्यापासून लांब राहा. तुमच्या आई वडिलांची जमापुंजी जी काही ते काय तर कुठून तर रिटायर झाले असतील, थोडेफार PF चे पैसे आले असतील, त्यांच्यावर डोळा आहे. ते किती आहेत, काय आहेत? कारण फ्रँचायझी विकत घेताना माणूस सहज सांगतो, नाही वडिलांचे 40 लाख रुपये आले, 10 लाख रुपये आले PF मधनं, तेवढे आहेत आमच्याकडे. ते 10 लाख संपपर्यंत सांगितलं जातं की इन्व्हेस्ट करा. एखादा नोकरीतून तरुण बाहेर पडतो आणि व्यवसायाकडे येतो, तेव्हा त्याची सुद्धा जमापुंजी अशीच संपवली जाते. ही डोळ्यासमोर घडलेली उदाहरणं आहेत. अनेक लोक यामध्ये येऊन बोलत आहेत, परंतु मराठी म्हणून हे सगळं सावरण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यातूनच मराठी माणसावर दरोडा टाकला जातो आणि मराठी माणसालाच खड्ड्यात घालायचं हे लोक काम करत आहेत. मी जीव तोडून तुम्हाला सांगतोय, या लोकांपासून लांब राहा. तुम्ही मला भलेही खेकडा म्हणा की मराठी माणूस आहे, खेकड्यासारखं पाय खेचत असेल, मला काहीही वाईट वाटणार नाही. परंतु तरुणांनो, आई वडिलांनो, काका काकूंनो, मामा मामींनो, या दरोडेखोरांपासून लांब राहा. आणि या दरोडेखोरांचं नाव आहे मराठी युवा उद्योजक. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.